कसुरा गावालगत एकाच ठिकाणी आढळले 2 अजगर साप. वन्यजीव रक्षक प्रतिभा यांच्या प्रयत्नाने 2 अजगरांना जीवनदान. आज दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी पारस येथून जवळच असलेल्या ग्राम कसुरा गावालगतच अभिमन्यू तातोड यांच्या शेतामध्ये त्यांच्या पत्नी यासह काही ग्रामस्थ महिला शेतकाम करत असताना तेथील मंदिरात 2 मोठे साप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता शेतकरी अभिमन्यू तातोड यांनी पारस येथील वन्यजीव संस्थाचे सदस्य प्रतिभाताई ठाकरे यांना शेतात साप असल्याची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता प्रतिभाताई यांच्यासह वन्यजीव संस्थाचे सहकारी विनय शर्मा हे तिथे पोहोचले. पाहणी केली असता त्यांना 2 अजगर साप हे आढळून आले. यावेळी त्यांनी साप पकडण्यासाठी जवळ जाताच त्या क्षणी त्यातील एक अजगर साप जवळच लागून असलेल्या पराठीच्या शेतात वाळलेल्या काड्याच्या ढिगाऱ्यात जाऊन बसला. यावर विनय शर्मा यांनी पाळत ठेवली व मंदिरात असलेला एक साप प्रथमतः प्रतिभा ठाकरे यांनी मोठ्या शिताफीने पकडला. त्यानंतर त्यांनी काड्याच्या ढिगाऱ्यातून लपून बसलेल्या दुसऱ्या सापाला पण पकडले. यावेळी त्यांना विनय शर्मा यांचे सहकार्य लाभले. नमस्कार, मी वन्यजीव संवर्धन संस्था यामधील सदस्य आहे. तर बघा, आम्ही कसुरा गाव यापासून थोड्याच अंतरावर यांचे शेतशिवार आहे. तर अभिमन्यू तातोड पाटील यांचे शेत आहे. तर इथं या ताईन त्या काम करत होत्या. त्यावेळेस त्यांना भलामोठे साप 2 साप हे आढळले. त्यांनी लगेचच आम्हाला संपर्क साधला. त्यावेळेस आम्ही लगेच क्षणाचाही विलंब न करता लगेचच इथं हजर झालो. त्यावेळेस आम्हाला समजले की हे साप भले मोठे 2 साप अजगर आहेत. तर आम्ही एक अंदाज काढला की या नदीच्या इथं नदीच आहे जवळ, तर नदीच्याच जवळून हे वर आले असणार आहे. तरी यांच्या मनामध्ये एवढी भीती होती की लगेच आम्ही इथं येऊन व्यवस्थितपणे हे साप रेस्क्यू केलेले. सोबतच आमचे माझे सहकारी आहे. तर बघा, विनय दादा शर्मा आम्ही दोघं मिळून हे साप रेस्क्यू केला आणि योग्य त्या पर्यावरणामध्ये फॉरेस्ट ऑफिसर इंगळे सर आहे, तर त्यांच्या निरीक्षणाखाली हा साप व्यवस्थितपणे पर्यावरणामध्ये आम्ही मुक्तसुद्धा करणार होतो. आणि धन्यवाद यांच्यासाठी की यांनी न मारता किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता लगेचच आम्हाला बोलवले आणि आम्ही येऊन हे साप व्यवस्थितपणे रेस्क्यू केले. ही प्रजाती वाचली पाहिजे. कोणताही साप असो आपल्या शेतपरिसरासाठी चांगलाच आहे. तर लगेच आपण हा साप रेस्क्यू केला. जसा रेस्क्यू केला आहे तसाच लवकर आपण रिलीजसुद्धा करणार आहे. धन्यवाद. शेतात काम करत असताना आम्हाला निधन चालू होतं. त्या निधन चालू असताना हे दिसले 2 साप. आमच्या इथं एक मंदिर आहे, मग शेतातच मंदिरात ते खेळत होते. यांना दिसले, हे भिले. मी त्यांना कॉल केला प्रतिभाताई ठाकरे यांना आणि ते आले आणि आमच्या शेतातून साप पकडून ते घेऊन चालले. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.